नमस्कार. सानी कला रंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. माझ्या बऱ्याच व्हिडिओ खालती येतो आहे बरं का, की मॅडम तुमचा केसाचा कट छान दिसतो, कुठला केला. तर मला अगदी परत एकदा मी सांगते बरं का, की मी जेव्हा पार्लरमध्ये जाते तेव्हा सांगते की माझ्या चेहऱ्याला सूट होईल आणि माझे जे वरचे केस विरळ झाले आहे ते झाकल्या जाईल असा कट कर. जेनू काम तेनू थाय, म्हणजे ज्याला त्यातलं कळतं. आता त्या पार्लरवालीला कळतं ना आपण काय आपल्या चेहऱ्याला सूट होतं आणि काय माझे केस खूप वाढत नाही, त्यामुळे हा कट असा छान व्यवस्थित राहतो. तर बऱ्याच जणांनी विचारलं की आत्ता ह्या वयाला केलं तर चांगलं दिसेल का. तर माझं उलटं सांगणं आहे की तरुणपणी आपले केस छानच असतात, छान. आणि लहान असतात आई काळजी घेते. त्याच्यानंतर तरुणपणी पण आपले छान असतात, लांब अगदी म्हणजे माझे पण छान अगदी शेपटा मस्त लांब यायचा वगैरे. तर जसे मोठं होऊ तेव्हा आपले जे काय आपले टक्के टोणपे आपण खातो तो सगळ्यात पहिले आपला केसांवर परिणाम होतो. मग केस विरळ होतात आणि केस विरळ झाले की आपल्यातला कॉन्फिडन्स असा होतो. म्हणजे मला तरी खूप जाणवायचं की अरे आपलं केस खूप विरळ झाले. मग एक दिवशी धाडकन जाऊन असं सांगितले की मला असा कट करायचा आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझ्या मिस्टरने झाले की मी तुला पहिले सांगेन की चांगलं दिसतंय का वाईट दिसतंय. तर आपल्या घरातच मोठा टीकाकार असतो, त्यामुळे आधी त्याचं ऐकायचं की काय बाबा. तर माझं एक सांगणं आहे, म्हणजे अगदी माझ्या सगळ्या मैत्रिणींना मी अगदी 50च्या पुढच्या 60च्या, की खरंच जर तुमचे केस विरळ झाले असतील ना तर नक्की छान हेअरकट, आजकाल खूप छान हेअरकट निघाले आहेत आणि ते तुमच्या व्यक्तिमत्वाला साजेसं असं म्हणजे छानपैकी कट करून देतात केस. माझी एक मैत्रीण होती बरं का, तिला म्हणजे कॉलेजपासून लांब केस होते, पण कायम असे 2 वेण्या घालायची बरं का, अशा 2 वेण्या. नंतर लग्न झालं तरी 2 वेण्या काही तिच्या सुटल्या नाही, काय माहिती तिला का आवडायचं. तर 2 वेण्या आपल्या अशा ती घालायच्या. तर मग नंतर तिचे केस विरळ झाले. तर मग तिला बाकीच्या मैत्रिणी चिडवायला लागल्या होत्या बरं का, अगं तुला 6 केस राहिले तर 3 केसांची एक वेणी इकडे, 3 केसांची एक वेणी अशी घालणार का, अशा 2 वेण्या घालणार का, असं तिला चेष्टेत चिडवायला लागले होते. ती पण हसण्यावारी घालवायची, पण तिने अजूनही तिच्या 2 वेण्या अशा आता अगदी अशी शेपटी अशा येतात, पण ती काही तिच्या व्यक्तिमत्वात बदल करत नाही. पण माझं मात्र ठाम सांगणं आहे की जर तुम्हाला तुमच्या केस कापण्याने फुल कॉन्फिडन्स येत असेल आणि तुम्ही जर छान दिसत असेल तर तुम्ही करा. त्याच्यात कोण काय म्हणेल अजिबात नाही. शहरामध्ये तर तुम्हाला सांगते, अगदी मी पुण्यात राहते, पुण्यामध्ये उलटं होतं की वयस्कर बायकांचेच असे छान हेअरकट असतात, तरुणपणी काय सगळं छान दिसत असतं. तर जर तुम्हाला एकतर काय होतं, बऱ्याच जणांना हेल्थचा प्रॉब्लेम होतो, केस विंचरायचा प्रश्न येतो, हात वर जात नाही, तर त्याच्यासाठी सुद्धा हा छोटासा हेअरकट खूप छान अगदी ठरतो. म्हणजे आपल्या तब्येतीच्या दृष्टीसुद्धा काळजी घ्यायलासुद्धा, काय कोणाला डाय लावायचं असतं, कोणाला मेहंदी लावायची असते, तर छोट्या केस असल्यानंतर आटोपशीर पडतं, पटापट त्याला काहीतरी करता येतं. बाहेर जातानासुद्धा एकदा केलं की खूप आरशासमोर काय उभं राहायला लागत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी बघता मी सांगते तुम्हाला की तुम्हाला जर अगदी वाटत असेल ना केस कापावे का, आता मला कोण काय म्हणेल, अजिबात लक्ष देऊ नका. माझं ऐका, मी तुम्हाला सांगते, अजिबात म्हणजे काय माझं ऐका म्हणजे कशासाठी सांगते, आपल्या मनाला जे वाटेल ते करायचं. आता कोण काय म्हणतील त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. तर आपलं मन आपलं सांगतच असतं ना, असं काही नाही. आणि काय ते एकदा कापलं म्हणजे परत वाढणार नाही असं नाही पटलं तर काही दिवसांनी वाढतंच आहे, मग परत तुम्ही पोनी बिनी घाला, तुमचं काय जी हेअरस्टाईल असेल ती करा. पण बघा, तुम्हाला जर तुमच्या व्यक्तिमत्वात जर चेंज हवा असेल तर नक्की छानपैकी हेअरकट करा. छान तुम्ही ते जे आहे तुमच्या केसाचं सौंदर्य अजून खुलून दिसेल, तुमचं एक व्यक्तिमत्वाला एक थोडासा वेगळा डौल येईल आहे. तर करून बघा आणि मला सांगा की तुम्हाला काय वाटलं, हे सगळं केल्यावर काय वाटलं. आधी मी सांगितलं म्हणून असं नाही, तर तुम्हाला काय वाटलं. तर नक्की मी तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघते आहे आणि खूप सकारात्मक राहा. छान, तुम्हाला सगळ्यांना छान दिसेल आहे. आपण असं प्रत्यक्ष कधी भेटत नाही आहे, पण कधी भेटल्यावर मी नक्की तुम्हाला छान कॉम्प्लिमेंट देईन. परत एकदा मनापासून धन्यवाद.